तर मंडळी, आपल्या मुलांना आपण नेहमी हेल्दी डाएट देण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते अतिशय चांगलं आहे, यात काही गैर नाही. तर आता हे हेल्दी डाएट देण्यासाठी आपण कोणते व्हिडिओ सिलेक्ट करायला पाहिजे, कोणते व्हिडिओ बघायला पाहिजे, तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर अशीच मी एक हेल्दी व्हिडिओ घेऊन आलेली आहे केकची. तर बघा, यात अजिबात मैदा नाही, साखर नाही, अतिशय सुंदर आपला हा फ्रूट केक म्हणून ही व्हिडिओ मी आणलेली आहे. तर बघा किती छान याला जाळी पण आलेली आहे आणि आतून पहा किती स्पंजी आहे. तर चला बघूया आपण हा केक मी कसा बनवला आहे ते. तर मंडळी बघा, आता हे माझ्याकडे जे फ्रूट आहे तर हे ड्राय आहेत. तर तुम्हाला जर ड्राय असे वापरायचे नसले हे फ्रूट, तर तुम्ही जे ओरिजिनल फ्रूट मिळतात तर ते फ्रूट वापरून सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकतात. तर बघा, आता हे खूप कोरडे झालेले आहे आणि कडक आहे. तर याचे आपण बारीक बारीक पीस करूया आणि हे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालूया. तर मंडळी, आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/3 कप साजूक तूप. तर बघा, तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप इथे घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे बटरचा वापर करा. बटरने सुद्धा आपला हा केक अतिशय छान लागतो. तर 1/3 कप आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे आणि हे थोडं आपल्याला मेल्ट करायचं आहे. आणि तुम्हाला जर असं मेल्ट करायचं नसेल तर तुम्ही गॅसवरती गरम करून सुद्धा घेऊ शकतात. तर आता हे तूप घेतल्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला आता अर्धा कप प्लस 1/4 कप गूळ. तर बघा, आता आपल्याला हा केक साखरेपासून बनवायचा नाही आहे, गुळापासून बनवायचा आहे. म्हणून तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपण हा केक हेल्दी म्हणून असा बनवणार आहोत आणि मुलांसाठी मोठ्यांसाठी अतिशय छान आपला हा केक होणार आहे. आणि आता इथे घेतलेलं आहे मी हाफ कप दूध. तर तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा नसेल आणि जास्त दिवस तुम्हाला जर हा केक ठेवायचा असेल घरामध्ये, तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करा, कारण दुधाने आपला हा केक लवकर खराब होईल. तर आता गूळ, तूप आणि आपलं हे दूध छान इथे मिक्स झालेलं आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर आता हे 1 कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे 1/4 कप मिल्क पावडर. तर बघा, तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकतात. आणि इथे घ्यायचं आहे तर हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/8 टीस्पून आपल्याला घ्यायचं आहे इथे बेकिंग सोडा. तर बघा, हे मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जर आपण व्यवस्थित घेतला तर आपला हा केक खायलासुद्धा छान लागतो आणि तो स्पंजीसुद्धा होतो. आणि आता आपल्याला हे सर्व इथे चाळून घ्यायचं आहे. तर केव्हाही आपल्याला केक बनवताना आपण जे मटेरियल घेतो, ड्राय मटेरियल, तर ते नेहमी चाळणीने चाळून घ्यायचं. कारण त्यात काही घाण वगैरे असली तर ती निघून जाते आणि आपण जे काही बनवतो तर ते सुद्धा छान तयार होतं. तर बघा, आता पूर्ण इथे मी हे गाळून घेतलेलं आहे. तर आता एका विस्किटच्या सहाय्यानं आपण हे पूर्ण एकजीव करणार आहे. तर तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही बीटरने सुद्धा हे एकजीव करू शकता. पण आपण हा स्पंजी केक बनवतो आहे आणि आपल्याला काही इथे क्रीमचा केक वगैरे बनवायचा नाही. तर आपण हे विस्कर जे आहे, आपण जे नेहमी उपयोगात आणतो, तर त्याने सुद्धा हे आपलं बॅटर अतिशय छान असं एकजीव होतं. तर बघा मंडळी, आता आपण नेहमी बेकरीमधनं केक आणतो ते क्रीमचे, तर ते अतिशय घातक आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि आपण जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा ते केक आणतो. पण आपण जर असे हेल्दी केक वाढदिवसाला सुद्धा घरी बनवले तर किती छान होईल ना. आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील यामुळे. आणि बघा, आता आपण जे भिजत घातलेले होते फ्रूट, तर ते पण आता यात टाकून घ्यायचे आहे आणि छान असं एकजीव करायचं आहे आपल्याला. तर बघा, आता इथे हे जे बॅटर आहे तर ते आपलं छान असं थिक झालेलं आहे. एकदम पातळ बॅटर आपल्याला नको. तर तुम्ही माझी ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण गव्हाच्या पिठापासून केक बनवतो तर ते बॅटर आपलं पातळ नको, नाहीतर आपला केक हा स्पंजी होत नाही. तर इथे घेतलेला आहे मी 6 इंचाचं केक टिन. तर त्या केक टिनमध्ये आपल्याला हा केक इथे बेक करायचा आहे. तर या केक टिनला खाली मी तेल लावलेलं होतं आणि वरती बटर पेपर ठेवलेला होता. तर हे मी आधीच तयारी करून ठेवलेली होती. तर बघा, आता हे पूर्ण बॅटर इथे टाकल्यानंतर आपल्याला आता इथे थोडे टाकायचे आहे. हे जे आपण फ्रूट घेतलेले होते, तर हे ड्राय फ्रूट आपल्याला इथे टाकायचे आहे. आणि थोडे पम्पकिन्स माझ्याजवळ होते, तर ते पम्पकिन्स आणि सुद्धा थोडी चेरी, तर असं मी यात टाकून घेणार आहे वरती डेकोरेशनसाठी. आणि खाताना सुद्धा याची टेस्ट खूप छान लागत होती. तर बघा, आता हे असं माझ्याकडे होतं शिल्लक म्हणून मी ते त्यात टाकून घेते आहे. आणि हे पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला हे केक टिन छान असं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे खाली काही एअर बबल वगैरे असले तर ते निघून जाईल. आणि आता हे पूर्ण केक टिन आपलं रेडी झालेलं आहे. आणि आता इथे आपण तयार केलेलं आहे होममेड ओव्हन. तर बघा, हे होममेड ओव्हन आहे. तर हे खाली मी इथे मीठ टाकलेलं आहे.
तर नेहमी या मिठाचा मी वापर करते केव्हाही बेक करताना. तर त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्यावरती मी एक स्टँड ठेवलेली आहे. त्या स्टँडवरती आपल्याला हे केक टिन ठेवायचं आहे आणि हा केक आपल्याला 40 ते 45 मिनिटासाठी बेक करायचा आहे. तोपर्यंत अजिबात उघडून पाहायचा नाही. तर बघा मंडळी, इथे 45 मिनिट झालेले आहे मला केक बेक करायला. बघा किती छान कलर पण आलेला आहे आपल्या केकचा आणि खूप छान असा बेक पण झालेला आहे. घरामध्ये खूप घमघमाट वास सुटलेला आहे आणि बघा आपली जी नाईफ आहे ती पण अतिशय क्लीन आलेली आहे. तर आता आपला केक टिन सुद्धा गाढ झालेला आहे आणि आपण त्याला खाली काढून घेऊया आणि आता बघू आपला हा केक कसा झालेला आहे तो. तर त्याला आपल्याला चारी बाजूनं असा पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्या ज्या कडा आहे तर त्या कडा आपल्याला इथे मोकळ्या करायच्या आहे आणि त्या कडा जर मोकळ्या नाही केल्या तर आपला केक हा चिटकतो आणि त्याचे तुकडे पडतात. तर एकदम गाढ झालेला आहे केक आणि एका ट्रेवरती मी त्याला काढून घेणार आहे आणि आपले जे बटर पेपर आहे तर ते बटर पेपरसुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर ते खाली थोडं चिपकून गेलेलं होतं, त्यामुळे हा लवकर केक बाहेर येत नव्हता. तर बघा किती सुंदर कलर आपल्या ह्या केकला आलेला आहे आणि गॅसवरती बेक केलेला आहे. आपल्याकडे ओव्हन वगैरे काहीच नाही. होममेड ओव्हनमध्ये आपण हा केक इथे बेक केलेला आहे. तर आता तुम्हाला मी इथे हा केक कट करून दाखवते की आतून आपला केक हा कसा बेक झालेला आहे. तर हाताला अतिशय सॉफ्ट आपला हा केक लागतो आहे. तर मंडळी, तुम्ही हा केक घरी नक्की बनवा आणि आपल्या घरच्या लोकांना, आपल्या लहान मुलांना हेल्दी डाएट देण्याचा प्रयत्न करा. तर बघा आता हे केक हा मी कट केलेला आहे आणि तुम्हाला मी आतून दाखवते आपला केक हा कसा झालेला आहे तो. तर बघा आता खूप छान याला जाळी आलेली आहे विदाऊट ओव्हन आणि खूप असा स्पंजी आणि खूप सुंदर आपला केक आणि टेस्टी पण खूप लागत होता. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये.